मित्रांनो, विचार करा, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असं एक शहर ज्याला भारताचं इटली म्हटलं जातं. तिथे खरं इटली मधील पोर्टोफिनो शहराच्या स्टाईलवर आधारित बांधलेली आहे. वेल प्लॅन रोड, लेक साइड कॅफे, सर्वच परदेशासारखं. प्लॅन हा होता की भारताचं पहिलं प्रायव्हेट हिल स्टेशन होणार. पण असं काय झालं, जी सिटी लाखो लोकांच्या राहण्यासाठी बनवली तर होती, पण आता पूर्णपणे अबेंडन्ड आहे. नमस्कार, तर मी प्रथमेश. आज आपण आलोय पुण्यामधील लवासा सिटीमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे शहर बंद का पडलं, इथे खरंच कोण राहतं की नाही राहत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया इथली खरी कंडिशन, आजच्या दिवसाची 2026 मधली खरी परिस्थिती काय आहे. आणि आधीच्या तर सर्वांनी खूप व्हिडिओ बघितले असतील, सगळ्यांमध्ये मला वेगवेगळं बघायला भेटत असेल, पण आजचा तर रिअल फॅक्ट मी दाखवतो. चालू म्हणजे काय कंडिशनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे बंद काय पडले आणि चालू काय आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्हाला बोललो ना, पहिला आपण पोर्टोफिनो म्हणजे जे बोललो ना तुम्हाला, इटली मधला पोर्टोफिनो जी सिटी आहे त्याच्यावर आधारित पूर्ण याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. कारण इथूनच आपण सुरुवात केली ना, इथंच पहिला आलोय. आता इथं असं बघितलं तर मला असं वाटलं, आले व्हिडिओला सुरुवात तर केली की इथे सगळं बंद आहे, असं आहे तसं आहे. इकडे येऊन बघतो तर भाई सगळंच चालू आहे. काय मला पण आता विचार पडलाय. तर व्हिडिओला मी मस्त आहे की आता बोललो झालं, लवासा आता अबेंडेड आहे आणि सगळीकडे तेच आहे. इथे येऊन बघते तर सगळं चालू आहे. इथं तसं आहे, पण ते काय कंडिशन आहे माहिती आहे का, इथे आहे मेन आपला ह्याचा युनिव्हर्सिटी आहे. इथे साईडला युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे. युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे त्याच्यामुळे हा जो पोर्टोफिनो स्ट्रीट आहे, तिथे काही येताना आम्ही तिथे व्हिडिओ बघितले मध्ये, तिथे काही पब्लिक आहे आणि इथे पण असं काही ह्याच्यामध्ये लोक राहतात. बाकी कॅफेज आहेत, हॉटेल्स आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये सगळी पोरं आहेत सगळीकडे. आता तुम्ही माझ्या मागे ही स्टाईल बघताय ना, पूर्ण ही पोर्टोफिनो ते शहराच्या ज्या ह्याच्यावर आधारित जे बनवलेलं आहे प्रॉपर, त्याच्यामध्ये ते सर्व केलेलं. आणि इथं बघाल ना तर समोर तिकडे बघा वॉटर स्पोर्ट्स पण दिसतात. आणि इथे मला वाटतं जे आपलं हे करतात ना यार, रेनवालं वॉटरचे जे डान्सिंग मध्ये होतात ना, तो वाला आयटम आहे. पण तो अजून ते सगळं बंद पडलेलं आहे सध्याच्या कंडिशनला. असं सगळं इथली सध्याची कंडिशन इथली आहे. आणि समोरचा भाग आहे ना, तो सगळा बंद आहे. ही स्ट्रीट पूर्ण चालू आहे, पलीकडचं बंद आहे. ते बघ, ती 2:15 वाजले, 2:15. आणि आपण इथं फिरतोय लवासामध्ये पोर्टोफिनो स्ट्रीटला. फॉरेन वाली, हा पूर्ण फॉरेन मध्ये हे इकडं तुम्हाला नंतर आहे ना, मेन काय माहितीये का, हे जे लवासा आहे ना, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल काय विषय आहे तो. लवासा जे आहे ना, ती इटली मधील पोर्टोफिनो जी सिटी आहे ना, त्याच्यावर पूर्ण आधारित पूर्ण हे बनवलेलं आहे. तर आपल्याकडलं किती जणांना माहिती आहे नाही माहिती ते ना, मला माहिती पण आहे. आणि ते सध्या काय काय ते तंदुरी चाय 30 तर आत्ताच्या कंडिशनला ना, आता अर्धा भाग याचा चालू आहे, अर्धा भाग चालू नाही, असं काहीतरी आहे त्यांचा विषय. तर आता आमचा चाललेला कधीपासून प्लॅन, तर बोलू आलो पहिलं बघू. म्हणजे हा जो पूर्ण हा स्ट्रीट आहे ना, तो जबरदस्त. म्हणजे फोटोशूटसाठी प्री वेडिंगसाठीचा विचार केलात ना, तर एक नंबर काम आहे, येऊ शकते तुम्ही. पण इथं मला वाटतं आय थिंक सो परमिशन नाही आहे, मला असं वाटतंय. पण पटकन असा एका दुसरा फोटो आपण काढू शकतो, काय हरकत नाही. तर आता आलो इथं, तर तुम्हाला पण दाखवतो. आम्ही पण थोडीशी फोटोशूटिंग करतो, कारण बऱ्याच दिवस कुठे बाहेर निघालो. आज पहिल्यांदा आहे ना, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर जवळपास 200 किलोमीटर एवढी रनिंग झाली. तर हे बघा कसलं एकदम भारी दिसतंय सगळं. हे चेक करा पूर्ण स्ट्रीट. हा पूर्ण हे डॅम आहे. हा डॅम, हे डॅमच्या पलीकडचा बघितलं तिकडचं सगळं बंद आहे.
आणि हे असं. आणि एंट्रीला बघाल ना तर एंट्रीला जवळपास आहे ना आय थिंक मला 200 रुपये घेतात बाईकचे आणि 300 असतील काहीतरी कारवरचे, असं काहीतरी आहे एंट्री. कारण आमच्याकडून 200 रुपये घेतले, 2 जण आलो तर. चलो जरा फोटो काढून. फोटो मस्त येतात, पण पूर्ण स्ट्रक्चरच भारी आहे. आता एवढ्या वर्षात ते आत्ता कळलं तेव्हा इकडं आलो. म्हणजे असं असतं, बाहेर ज्यांना माहिती असतं आपल्या जवळ काय आहे आपल्याला माहिती नसतं. किती मला वाटते 180 किलोमीटरला तर आहे आपल्यापासून. आणि हा पायऱ्या पण कसल्या भारीत, झिगझॅग एकदम. प्रॉपर इटली वाली फील हा फील तर आहे. फील म्हणजे प्रॉपर त्या सिटीवर डिपेंड करून त्यामुळे फील एकदम मस्त आहे. कंट्री. म्हणजे इथं तुम्हाला फील आहे ना, तो तेच बोलतोय. पण वाटणारच नाही की आपण आपल्या इथं आहोत, बाहेरचं फील आहे पूर्ण. हे असे स्ट्रक्चर आहेत ना, हे काही हे असे बंद आहेत. अजून बरेचसे आहेत तिकडं एरिया. हा स्ट्रीट आहे पूर्ण पोर्टोफिनो. ती गाडी होती इकडे या साईडला, त्यानं गाडी न्यायला आलोय. आणि स्कूल आणि कॅम्पस आहे ना तो त्या साईडला आहे. प्री वेडिंग पण आहे मला वाटतंय, कारण आता आम्ही आलो ना तेव्हा एक मेकअप आर्टिस्ट गेली, कारण आहे तिथले शूट बीट केले बऱ्याच जणांची. आता तुम्हाला कॅम्पस दाखवतो, कॅम्पस घर घर. हा बघितलं, हा पूर्ण हा सगळा हा डॅम आहे. आणि आपण तिथं होतो, कुठं होतो समोर. इथं हे चेक केलं, हे ज्या कलरफुल बिल्डिंग आहेत ते बोलतो ना पोर्टोफिनोवर आधारित बनवलेले आहेत त्या. तिकडून इकडं आलो, इथं गाडी लावली. इथं आल्यावरती आहे ना, इथं आल्यावर एकदम शांतता वाटते. कारण इथं बघितलं तर इथं काही गावातल्यांची पण घरं आहेत. इथं कसं असं वाटतं, इथं वाटतं सगळं बंद आहे, शांतता आहे. पण तिकडे गेल्यावर कोण बोलणारच नाही बंद आहे म्हणून. सगळं चालू आहे, कारण तिकडं कॅम्पस जो चालू आहे ना, कॅम्पसला सगळे पोरं, सगळे खाली हॉटेल्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तिथे प्रॉपर. म्हणजे बाकीच्या म्हणजे कोणाला बाहेर. आता आम्ही इंटरव्ह्यू जेव्हा आलो ना आतमध्ये, एवढं 30-32 किलोमीटर आतमध्ये, असं आतमध्ये येताना असं वाटलंच नाही का आतमध्ये एवढं मोठं असेल सोडा. आणि आल्यावर बंद तर होतं असं ते आधी मला तर माहिती होतं आधीपासून. व्हिडिओमध्ये पण सगळे याच सांगत. आल्यावर बघतात हे इथल्या एरियात वाटतोय. बाकी हे काही विला आहेत ना तिकडं पण आहेत बंद मला वाटतंय. बाकी इकडं हा कॅम्प इम्पस तर सगळं चालूच आहे. याच्याबद्दल तुम्हाला स्टोरी सांगतो, जरा वरपर्यंत जातो एक्सप्लोर करत, काय काय ते पण दाखवतो तुम्हाला. कारण कसं आहे नाही तुम्हाला क्लिक नाही होणार मी काय सांगतोय. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर, नाहीतर मध्ये समजणार नाही. हे लवासा सिटी काय आहे, हे आपल्या पुण्यामधलं आहे लवासा. मॅपला टाकलत ना तर आपल्या इथून बरोबर येतो 180-182 किलोमीटर जवळपास, 190 किलोमीटर आहे समथिंग असं आहे. आत्ता ही 2 गाड्या दिसल्यात मला आता बाहेरच्या बघायला. बाकी सगळी इथलीच कॉलेजचीच पोरं फिरत होते. विला कुठं आहेत बघितलं तुम्ही, 10x ला मी झूम केलंय पूर्ण तेव्हा. अजून हे चेक करा, हे बघा इकडं, हे इकडं विला आहेत. नंतर हा इकडं आहेत, हा बघा वरती हे यांची घर आहेत मला वाटतंय. हे असं पूर्ण असं. आणि हे तिकडच्या कोपऱ्यात आहेत पूर्ण, चेक करा. इथलं जवळपास 3 वाजायला आले. इथं वरती आलो, ही इकडे शाळा आहे वरती. हे इथली कुठली दासवे पंचायत आहे. आणि हे इकडे मंदिराचं काम चालू आहे. दासवे पंचायत आहे, मध्ये हा लवासा आहे. आणि परत तिकडे यांचं केंद्र आडमाळ गावाची इथं आहे ना, आडमाळ तिकडे हे उतरतो. जरा जायचं तो वरती बघू दे कुठं जायलाय. आता आहे ना तिथं आलो, जरा वरती ते गाव आहे ना तिथं आलो होतो. काय रे नाव होतं गावाचं, पण आता तुम्हाला जे आधी सांगितलं असेल मी. म्हणजे ते गाव आहे, मध्ये हा लवासा आहे. आणि परत खालच्या साईडला गेलो तर ते दुसरं गाव आहे. असं हे पूर्ण आहे.
तर महिन्याचं काय बघितलं ना, तर कसं आहे माहिती आहे, मी तुम्हाला तेच बोललो की जे भारताचं इटली म्हणून ओळखलं जाणार हे होणार होतं की सह्याद्रीच्या हे आपल्या एकदम आतमध्ये आहे सह्याद्रीमध्ये. आणि मेन भारताचा प्रायव्हेट हिल स्टेशन करायचं चालू होतं, कारण जे आहे ना इटलीमधलं पोर्टोफिनो त्या शहराच्या स्ट्रक्चरवरती आधारित पूर्ण ह्याचा सगळं आर्किटेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं सेम टू सेम ती एक कॉपी आहे. आणि लोक असे बोलतात की पूर्ण हे अबंडन पडलेलं आहे. तर अबंडन असं तर नाहीच आहे. आता हे काही वेळेला आहेत हे इकडं बघताय वरचे, हे तर सगळे खालीच आहेत. म्हणजे इथं कोण नाही, म्हणजे रेडी कंडिशनमध्ये येतं, म्हणजे जाऊन आतमध्ये माणूस राहू शकतो ह्या कंडिशनमध्ये, कर्टन वगैरे सगळ्या गोष्टी. आणि इथून ह्याला आहे ना आम्ही वरच्या साईडला आहोत, त्याला प्रॉपर तो डॅमचा व्ह्यू आहे, त्याच्यामुळे खतरनाक आहेत. बाकी इथे इकडे अजून कंस्ट्रक्शन चालू आहे, समोर चालू आहे, म्हणजे ते बंद पडलेलं आहे, तसं केलेलं आहे तसंच राहिलेलं आहे. आणि खालचा जो कॅम्पसचा एरिया आहे ना मेन, तो सगळा चालू आहे, कारण तिथे सगळे पोरांची धावपळ, सगळे दुकानं वगैरे हे ते सगळं आहे. म्हणजे जेव्हा मी आलतो नाही जी माहिती वाचून सगळं बोला अबंडेड बंद असेल हे ते, जरी चालू असेल तरी थोडंसं काय चालू असेल. बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, नंतर प्रत्यक्षात बघतं तर सगळं अशी आहे. म्हणून मेन काय फोटो वगैरे काढतात ना असं नाही, पण जास्ती लोकांना आहे ना हे माहिती नाही आहे, कमी लोकांना माहिती आहे असं होतं. त्याच्यामुळे येणारी पब्लिक कमी आहे, मोजकीच पब्लिक येते. त्याच्यामुळं कोण पण येतं ना लवासा टाकलं तरी लवासा टाकेल, कारण कसं हे प्रायव्हेट हिल स्टेशनवर होतं. आता तर ऊन आहे ना, आत्ता थोडं थोडं लागतं, मागासून थोडा गारवाच होता पूर्ण इथं. तर तो सगळा तुम्हाला यायचा असेल बघायला येऊ शकता, आहे मस्त आहे ना असं नाही, सगळं लेटेस्टमध्ये येतं. ते हे परत मला वाटतं ह्याचं काम आय थिंक सो कंपनी कुठल्या तरी आय थिंक आहेत त्याही जर घेतलं तर मग ते परत होईल. आणि यांचं थोडंसं काहीतरी चालू आहे राजकीय त्यांचं, म्हणजे काही व्यवहार त्यांचे गडबडलेले आहेत, त्याच्यामुळं ते सध्या स्टेमध्ये आहे. ते कधी होईल त्याच्या पुढं होईल, नाही तर मग हे बघितलं ना तर 2000 पासून याची सुरुवात केली होती. म्हणजे मला वाटतं हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनीने हे काम चालू केलं 2000ला, आणि ते 2020 पर्यंत रेडी होणार होतं परफेक्ट, म्हणजे सगळी माणसं जाऊन राहू शकतात. ते आत्तापर्यंत हे सगळं अशा कंडिशनमध्ये आहे, म्हणजे हे जेवढं आहे तेवढं रेडी झालेलं तेवढं, ह्याच्या पुढं काहीच नाही सगळं असं सगळं. आता आलो आम्ही दिवसभर फिरलो, आम्ही पण बघितलं जेवढं थोडं सगळं तुम्हाला पण दाखवलं. जाऊया अजून काय दिसेल तेवढं दाखवतो आणि मग रिटर्न परत आता घरी. आता बिल्डिंग बघितलं ना तर हे बघा, हे इकडचे आहेत ना, ह्या बिल्डिंग अशाच पडलेल्या आहेत, म्हणजे ह्यांचं हे फक्त कंस्ट्रक्शन उभं राहिलंय, बाकी काहीच नाही झालेलं आहे बघा. हे अशा अवस्थेत आहेत. हे बघा, हे बघितलेच हे कुठं देतं, वरती कोण राहतं की नाही माहिती नाही. ना रिटर्न जायला निघालो तर बाहेर एंट्रीवर बाहेरचा पडतोय ना, तसं बाहेरचं दिसतंय ना तेवढं दाखवतो. मगाशी कसं डायरेक्ट आतमधलं दाखवलं ना, आतमध्ये बघितलं ना तर आतमध्ये तेच तुम्हाला सांगतोय, कॅफे रेस्टॉरंट बाकीचं सगळं म्हणजे एकदम प्रॉपर आहे, एकदम म्हणजे एकदम प्रॉपर. आतमध्ये कोण बोलणारच नाही, फक्त एकदम बाहेरून जाताना असं वाटतं अरे आतमध्ये कोण. हां, पैसे पण जास्त आहेत, कॉस्टिंग पण जास्त आहे, म्हणजे 20-25 असे, म्हणजे आपल्या रेटपेक्षा थोडेसे जास्त आहेत. पण बाहेरून असं वाटतं कोण आतमध्ये असेल की नसेल, ते वॉचमॅनच दिसतात. इकडे आतमध्ये येऊन बघतो तर आतमध्ये माहोल चेंज. तो पण कुठला जो आपला पोर्टोफिनो जो आहे ना, ती वाली स्ट्रीट, त्या लाईनला जे सगळं आपलं काय बोलतात, अरे यार तुझा शब्द पण विसरलो रे मी. पोर्टोफिनोची स्ट्रीट आहे तिकडे, जे हे युनिव्हर्सिटी आहे ना, युनिव्हर्सिटी त्या साईडला फक्त तो माहोल वाटतं. बाकीच्या ठिकाणी मध्ये ते गाव आहे, बाकी पलीकडचा एरिया सन्नाटा, एंट्रीचा एरिया सन्नाटा. तर हे एंट्रीला थांबलो ना, इथलं बघा. हां, हे बघा, हे रोज बघ असले मस्त आहे एकदम बनवलेलं. म्हणजे हे अशा कंडिशनमध्ये हे सगळं काम झालेलं होतं रेडीमध्ये. जे ज्याप्रमाणे माहिती वाचली ना त्याप्रमाणे कसं 2020ला इथे सगळे लोक प्रॉपर राहू शकतात सगळ्या गोष्टींमध्ये, जेवढे तिथे विलाज वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात तिथे. तर ते असं होतं, पण आता त्यांचं काय झालं आहे त्यांनाच माहिती काय ते. आणि बाकीचा विषय काय आपण आपल्याला काय कुठला घेऊन दिला. आपण आलो होतो फिरण्यासाठी, फिरलो, काय काय आहे ते दाखवलं, कारण आपल्या इथं बऱ्याचशा लोकांना हे इथलं माहिती पण नसतं प्लेसचं असं आहे. पण युनिव्हर्सिटीला पोरं भरपूर आहे तिकडून, बाहेरून खरंच वाटत नाही. आणि एंट्री घेतली इथून 200 रुपये पार्किंगची. पार्किंग गाडी कुठं लावली ना, मला ते एंट्रीचे 200 रुपये आहेत.
एक गाडी माग म्हणजे बाईक घेऊन आला तर 200 रुपये, एक जण या 2 जण या काय फरक पडत नाही, डबल सीट. आणि कारचे किती येते रे जर होते कारचे 500 रुपये एंट्रीचे. कारण आम्ही आता आलो आणि नंतर 1-2 गाड्या आल्या होत्या फक्त, आणि एक फक्त बाईक होती. जास्त काही पब्लिक कोणी येत नाही. यायचं असेल तर येऊ शकता, नुसता फिरायचं आणि परत आता घरी जायचं. फॉरेन बाईक पाहिजे असेल बेस्ट आहे. तेच फॉरेन वाली. आणि ती पण तो स्ट्रीट आहे ना, तो त्या स्ट्रीटला आतमध्ये विलाज आहेत ना, त्या विलाज मध्ये पण आता बघितलं ना तर बरेचसे पब्लिक राहत होते. अर्ध्यांची इथं रेंटवर टाकलेत. आता काय स्टे असून पण तिथं रेंटवर राहतात, काय त्यांचं त्यांना माहिती काय विषय आहे तो. पण आहे चालू. म्हणजे ते अबेंडंट बोलतात ना, म्हणजे ज्याची इन्फॉर्मेशन वाचलेली, बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितला अबेंडंट सिटी, कोणच राहत नाही काय नाही राहत, तसं नाही आहे. बाहेरून येताना असं वाटतं भाकास आहे सगळं पडलेलं, दुसरं बनवलेलं आहे तसंच आहे. पण आतमध्ये गेल्यावर सगळा चलपलट आहे. जास्त करून कॉलेजची पोरं आणि पोरी आहेत, बाकी नाही कोण. बाकी सगळे वरती गाववाले आहेत. आणि मेन विलांमध्ये आहेत काही लोकांचे पब्लिक, असं सगळं आहे आताचं कंडिशन. अशी बघा फुटेज मध्ये आली होती, आता परत दिसली म्हणून दाखवतोय. एसटी पण येते इकडे सगळे पद्धतशीर. लवासा स्वारगेट. मगाशी त्याला बोललो फुटेज कार्ड पडते, ती एसटी मगाशी दिसली पण ती दिसली ना. लवासा स्वारगेट ते खाली इथपर्यंत लवासापर्यंत आली, इथून फिरली परत चालली. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना प्रॉपर ऍक्सेसिबल आहेत. आणि मेन काय माहित काय, आता हे यांचा काय इश्यू असेल त्याचा, जो पर्सन पुढचं राहिलं. पण आता तिथं ते वॉचमॅन होते ना, त्यांच्याशी बोललो ना तर ते बोलतात पब्लिक अशा लक्षात येत नाही. पण बोलते हे विलास बोलते घेतलेले आहेत बोलते, मुंबई पुण्यामधली आहेत पब्लिक बोलते. त्याच्यामुळे ते कसे ज्यांना सुट्टी असेल त्यावेळेस सुट्टीच्या वारी येतात. कारण काही ठिकाणी माणसं दिसत होती आणि काही ठिकाणी येत ना गावातले लोक आहेत, म्हणजे जे मेंटेनन्स करतात त्याचा ते. आणि फक्त ज्या कंस्ट्रक्शन नुसतं नॉर्मल उभ्या राहिल्या आणि ज्या पडल्यात ना त्या पडलेल्या आहेत, बाकी ज्या आहेत त्या आहेत. आणि प्रॉपर एकदम बनलेले आहे. फक्त जाऊन राहायचं आहे. आपल्याला कोणी दिलं तर आपण पण राहू, आणि कोण देईल एवढे करोडची प्रॉपर्टी, भाई खतरनाक आहे. त्याच्यामुळे पण भारी बनले. आणि प्रत्येकाला पूर्ण डॅमचा व्ह्यू आहे, माउंटन व्ह्यू आहे. त्याच्यामुळे हेलिपॅड तिथं आहे काय? कुठं आहे तो? हा हेलिपॅडचा आहे, समोरच आहे. कुठं दिसतंय तुला? ते 4 पोल दिसले. कुठं खाली का वर? नाही एकदम सरळ बघ, ते 4 पोल दिसले. हा ह्याचं केलंय बघ. नाही एक ना तो हेलिपॅड आहे ना तिकडच्या कुठल्या तरी साईडला आहे तिथं का. ते मी व्हिडिओ मध्ये बघितलं, आपण इंटरव्ह्यू येतो तेव्हा. इथला व्हिडिओ बऱ्याच जणांचे. तो मला सांगत होता वॉचमॅन आहे, तो बोलतो इथं बोलतो व्हिडिओ शूट कर परमिशन. मी बोललो इथले व्हिडिओ किती जणांचे इथे, का आपण पहिल्यांदा येऊन बनवत नाही. आपल्याला बाकीचं काय करायचं आहे, आपला आपण शूट केला दाखवलं चलो. बघितलं हा पूर्ण अशी ही डोंगर रांग आहे. आणि ह्याच्यामध्ये जो हा डॅम्प आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हा लवासा आहे. असं सगळं हे बघा, इकडं पण हा रोस आहे. चेक करा सध्याची स्थिती बघितलीत ना तर सध्या कसं आहे, लवासा जे शहर आहे ना ते गोष्टासारखं भासतं. कारण कसं आहे, आपण जे काम राहिलेलं ना त्या तिकडचा भाग आपल्याला जाणवतो की बाबा एकदम एकांतात आहे, आणि त्या प्रमाणात तिथे गोष्ट असल्यासारखा तसा फील वाटतो. बाकीचा आहे तो कॅम्पसचा एरिया सगळा चालू आहे, तो तिथं पूर्ण चहलपहल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी ह्या प्रकल्पाचा आहेत नवीन कंपन्यांनी या प्रकल्पाकडे लक्ष घातलंय. त्याही ते पूर्ण काम नवीन चालू करण्यासाठी आहे ना परत एकदा रस दाखवलाय. तर ज्यांच्याकडून झालं तर मग ते परत सगळ्या गोष्टी होतील. तर तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. लवासा पुन्हा भारतातलं सर्वात सुंदर शहर आणि मेन आपलं प्रायव्हेट हिल स्टेशन होतं ते बनेल का, की हे शहर असंच पोरकं राहील? तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला जे काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा बघितलं मस्त. आणि हा व्ह्यू, एक मिनिट आलो 4-5 झाले. आणि आता आहे ना हा व्ह्यू मागाशी दाखवायचा राहून गेला, त्याच्यामुळे मला थांबू. कारण कसं आहे गोप्रो जाणला, त्यामुळं हा जबरदस्त आहे. अरे बाप रे बाप. आता काय आहे, हा वायझर आपल्याकडे ना ते गॉगलवाला आहे, त्याच्यामुळे मी व्हाईट वायझर काढलं आणि हे लावलं, कारण दुपारी येताना त्रास नको म्हणून. जाताना तर हे बंद नाही करता यायचं. आणि हा व्ह्यू चेक कर यार, ड्रोन असताना आयुष्य पण ड्रोनची देख कमी आहे, तो पण घेऊ जबरदस्त. हा हे चेक करा, रिफ्लेक्शन बघितलं पाण्यात कसं पडते सूर्याचा. जास्त लोकेशन आहे ना आपल्या जवळचं एवढं सुंदर लोकेशन होतं, पण आपल्याला पण माहिती नव्हतं. ते मी कुठेतरी बघता बघितलं व्हिडिओमध्ये. मी बोललो आता चला बोललो जाऊया, बरोबर आहेस का, हाय बोलते म्हणजे चल बोललो जाऊन बघून येऊ बोललो. यांना पण बोललो मयुरेशला म्हणतो ते पण आपल्या सणाला मजा आली असते. पण भारी आहे, तुम्हाला पण यायचं असेल ना या, मस्त आहे आपल्या जवळच
4 तास जातात इकडं तिकडं. आणि तामिनी घाटातून आलो पुन्हा. तामिनी घाटाचा फील पण एकदम मस्त आले. पण ते कसं आहे, पावसाळ्यात तामिनी घाटात अजून मजा आहे. ते आता उतरतो पटापट खाली. हा बोलतो भूक लागली पण नसतं काहीतरी खाऊ. पण आल्यापासून खाल्लंच नाही, डायरेक्ट इकडे आलो, पटापट इकडे फिरलो. आता खाली जातो काहीतरी खाऊ छोटंसं, मग बोलो परत आपल्याकडे गेल्यावर बघू का असेल तर. आता वरतून तुम्हाला तो दाखवलं ना डॅमचं ते पाणी, इथं हा इथं मेन हे. आणि इथून हा बघितलं पाण्याला किती फोर्स आहे. एवढं थोडंसं सोडलेलं आहे तरी पण पाणी कसलं येते बघा इकडं. हा एक नंबर. तर बघितलं 4:45 झाले आणि जवळपास इथून आहे ना खाली उतरलो. 36 किलोमीटर इकडे तिकडे आलो. आणि अजून आपल्याला जायचं एवढं अंतर. आता इथं बोललो सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं, माझ्या काय दमून जातं. आपण बोललो काहीतरी खाऊ, थोडंसं काहीतरी खाऊ. आपली तर गेल्यावर बोललो एकदम पद्धतशीर खाऊया. सूर्य पण चालला एकदम आवडलेले. गाड्यांची पण वैद्य ट्रॅफिक लागलं आपल्याला. आता त्या साईडला जायचं आपल्याकडे. बाकी इकडं सगळं हे असं आहे. इकडं रिक्षा स्टँड आहे, सुपर मार्ट आहे. आणि ह्या इथं थांबलोय खायला. खाऊ आणि निघूया. 2 आयटम आले. हा शेवपाव आहे आणि आपले दाबेली. आणि खाली या. खाली खाली हाय खाली रूम खाली. ऐकलं ये हाय ना. अरे जाता जाता भूक लागली रे, बोलला तर मयुरेश हाय देतस ना. अरे जेवण बोलला चिकन पाव किलो सांगितलं, अर्धा किलो काय समोरच आहे. इथं येतोस ना. आईला पाहुण्याला नाही जरासा दाखवायला. मयुरेशच्या रूम वर आलो बघा. हे बघा सगळं आमचा बाजा बोस्तर असं सगळं बॅचलरांचा रूम असा असतं सगळं बघा. तिकडे आतमध्ये चिकन चाललंय. मी म्हणलं पाहुण्यांना जेवणाची सोय कर बोललो. तो बोलते आधी बोलत अजून अर्धा किलो जास्त आणलं असतं बोलते. मी चायनीजला जाऊ. अजून वाजले 7:45. अजून 1-1.5 तास जाईल. इथं अजून 15-20 मिनिट जास्त असतील मग पोहोचपर्यंत तेवढा टाईम. मोबाईलची बॅटरी यायला संपत. आता बाकी काय नाही. बाकी तर इथून जाऊ जेवायचं वगैरे बाकी सगळं आता बघू. बाहेर थांबतोय किंवा घरी जाऊन सगळं ठेवून परत येतोय कसं काय ते बघू फ्रेश होऊन. बाकी लवासाचं कसं वाटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी मला सांगा. म्हणजे तुम्हाला कसं काय, कारण कसं युनिक आहे. आता किती जण आपल्याकडलं बघितलं असेल, किती जण बघितलं नसेल. पण ज्याही नसेल बघितलं जा भारी आहे.